डी.वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं तपोवन मैदान इथं सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन हे 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलंय. शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं भरवण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचं यंदाचं हे 6वं वर्ष आहे. या प्रदर्शनात देशविदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश असणार आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादनं आणि शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. याशिवाय 1500 किलोचा मुर्रा जातीचा रेडा हा या प्रदर्शनाचं आकर्षण असणार आहे. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. शेतकऱ्यांनी 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. पशुपालन पण ठेवलेलं आहे. यामध्ये खिलार गाय आहेत, खिलार बैल आहेत, नंतर मुरा रेडा आहे, पंजाबी मुरा रेडा, हे अशा आपण शेतकऱ्यांची पण कोल्हापूर जिल्ह्यातीलच पशु इथं उपलब्ध करून ठेवलेले आहेत. त्याचा सर्व शेतकऱ्यांचा सहभाग होणार, लाभ मिळणार आहे. आणि या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक शेतीमाल या संकल्पनेतून ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला तांदूळ महोत्सव या प्रदर्शनात असणार आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी 24, इंद्रायणी तांदळासह हळद, नाचणी याची शेतकऱ्यांकडून ग्राहकांना थेट विक्री होणार आहे. याशिवाय धान्य महोत्सव, 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, 150 पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग, शेतीविषयक तज्ज्ञांचं मार्गदर्शन, चर्चासत्र, विविध जातीची अवजारं, बी-बियाणं, खतं आदींची माहिती, फुलांचं प्रदर्शन आणि विक्री, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आदींचा समावेश असणार आहे. प्रदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद, पणन विभागाचं सहकार्य लाभतंय. प्रदर्शनाच्या निमित्तानं शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान तसंच विविध स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पत्रकार बैठकीला आयोजक डॉक्टर सुनील काटकर, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, जनसंपर्क प्रमुख डी पाटील आदी उपस्थित होते. या प्रदर्शनासाठी रिलायन्स पॉलिमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, संजय घोडावत ग्रुप यांचं प्रायोजकत्व लाभलं असून एस न्यूज माध्यम प्रायोजक आहेत.